ठरलं तर मग या मालिकेच्या 11 जानेवारीच्या भागामध्ये कुसुम आणि सायली आता सगळं आवरून घरातली भांडी लावत असतात. आता कुसुम तिला भांडी पुसून रॅकमध्ये लावायला देत असते आणि सायली भांडी लावत असते. पण सायलीचं लक्ष आता भांडी लावण्याकडे नसतं. तिला सकाळी घडलेली घटना आठवत असते. कशा प्रकारे अर्जुनने या सगळ्यामध्ये मधुभाऊंना बरोबर इलाज केला, मधुभाऊंची व्यवस्थित काळजी घेतली आणि सगळ्यामध्ये मधुभाऊंना कशा प्रकारे आता बरं केलं हे सगळं आठवत असतं. आणि सायली आता त्याच दिशेकडे एकटक पाहत असते. कुसुम तिला भांडी देत असते पण तिचं लक्ष मात्र कुसुमकडे नसतं. आता तोपर्यंत इकडे सायली ती सांगते, सायली सायली तुझं लक्ष कुठे आहे? यावरती सायली आता कुसुमकडे पाहत नाही. तिचं लक्ष फक्त अर्जुनकडेच असतं. आणि त्याच वेळेला सायली म्हणते, काय कुसुमताई? कुसुम म्हणते, अगं लक्ष कुठे आहे तुझं? मी तुला ही भांडी देत होते पण तुझं लक्षच नाही आहे. तुझं लक्ष कुठे आहे मला माहिती आहे ना. आणि काही काळजी करू नकोस, मी बोलवले बरं का आपले उद्याच्या संक्रांतीचा खेळ खेळण्यासाठी अर्जुन सुभेदार यांना बोलवलेलं आहे. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, काय तू यांना बोलवलेस? यावरती कुसुम म्हणते, हो, मी चैतन्यसोबत निरोप पाठवलेला आहे अर्जुन सरांना पाठवा म्हणून. असं म्हणत असतानाच इकडे आता चैतन्य सांगत असतो, काय रे अर्जुन, उद्याच्या संक्रांतीला जाणार आहेस ना तिकडे? यावरती अर्जुन म्हणतो, हो, मला संक्रांतीचं आमंत्रण आहे आणि आमंत्रणाला मी जाणारच ना. यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो, मला तर काहीच कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये मधुभाऊंचं नक्की काय चाललंय ते. त्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊंच्या मनात काहीही असलं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये मधुभाऊंचं मन जिंकण्यासाठी जितके माझ्या बाजूने प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करणार. इकडे सायली सांगत असते, काय ग कुसुमताई, पहिले तर अर्जुन सरांवरती इतका राग करायचीस, त्यांना चिडका बिब्बा बोलायचीस, पण हल्ली तर त्यांचं कौतुक करताना तू थकतच नाहीस. यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते, हो आहेस तू चिडका बिब्बा, पण तितकाच तुझी काळजी सुद्धा घेतो आणि तितकंच तुझ्यावरती प्रेम सुद्धा करतो. म्हणजे तुझी एक झलक पाहण्यासाठी तो आता या सगळ्यामध्ये किती आतुरतेने इकडे येतो. कुणीही काही बोललं तरी ते सुद्धा सहन करतो. खरंच मला या सगळ्यामध्ये त्याचं खूप 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 कौतुक वाटतं. असं म्हटल्यावरती सायली सांगते, खरंच आहे, मला या सगळ्यामध्ये अर्जुन सर इतके सपोर्ट करतात ना आणि इतका अपमान सहन करून सुद्धा आता ते माझ्यासाठी एवढं सगळं करतात, मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतं. तोपर्यंत इकडे आता अर्जुन सांगत असतो, मिसेस सायली जरी माझ्याकडे बघत नसल्या, जरी माझ्याकडे बोलत नसल्या तरीसुद्धा मला माहिती आहे ना की त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते. त्या माझ्यावरती तितकंच प्रेम करतात जितकं प्रेम मी त्यांच्यावरती करतो. यावरती चैतन्य म्हणतो, काय रे, तुला काय माहिती मिसेस सायलीचं तुमच्यावरती प्रेम आहे ते? यावरती अर्जुन सांगतो, हो, मला माहिती आहे की त्या फक्त बोलून दाखवत नाहीत, पण त्यांच्या वागण्यातून आणि कृतीतून मला या गोष्टी सगळ्या समजतात. त्यावरती मग इकडे आता चैतन्य म्हणतो, नाही रे, आणि तू जर का इतकं सगळं करून शेवटाला तुला कळालं की सायलीचं तुझ्यावरती प्रेमच नाही, तर चैतन्य मुद्दामच आता इकडे त्याची आता टर उडवत असतो. चैतन्याला कुसुमने ऑलरेडी सांगितलेलं असतं की सायलीचं खूप प्रेम आहे म्हणून. त्यावरती अर्जुन म्हणतो, तू मुद्दाम माझी थट्टा मस्करी करतोयस ना, मला या सगळ्यामध्ये त्रास व्हावा म्हणून हे सगळं करतोयस ना. यावरती चैतन्य म्हणतो, नाही, मी डेव्हिल्स ॲडव्होकेट आहे, म्हणजे वाईटात वाईट काय होऊ शकतं हे सगळी गोष्ट आपण विचार केली पाहिजे ना. नाही, पण तू म्हणतोयस ना तेच खरं आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने सायली वहिनीचं तुझ्यावरती प्रेम आहे ही गोष्ट खरीच आहे, म्हणजे मला असं वाटतं बरं का. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो, मला सुद्धा याच गोष्टी वाटतात आणि याच कारणासाठी मी आता सायली माझ्याशी का बोलत नाहीत हे सुद्धा विचार करत नाही. कारण मला माहिती आहे मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये त्यांना आता अडकवलेलं आहे, त्यांना काहीतरी वचन घेतलंय आणि त्यामुळे ते माझ्याशी बोलत नाहीत ही सुद्धा गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. असं म्हटल्यावरती मी माझे प्रयत्न बिलकुल सोडणार नाही. काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी न सायलींना मिळवून राहणार. चैतन्य म्हणतो, हो, आणि उद्या संक्रांतीच्या दिवशी तुला तुझं मिशन पूर्ण करता येणार आहे. अर्जुन म्हणतो, हो,
उद्या मकर संक्रांत, मिशन मधुभाऊंना पटवायचं आणि सायलीला खुश करायचं, असं आता अर्जुन आपल्या रूममध्ये बोलत असतो आणि आता चैतन्यला गोष्टी सांगत असतो. पण हे सगळं चालू असताना बाहेर आता प्रिया उभी राहून हे सगळ्या गोष्टी ऐकत असते. प्रिया या गोष्टी ऐकत असते आणि ती विचार करते, नाही नाही, हे सगळं मला थांबवायलाच पाहिजे. इकडे तोपर्यंत सायली सांगत असते, काय ग कुसुमताई, म्हणजे तू अर्जुन सरांना बोलवलंयस खरं, पण उद्या ते आल्यावरती मधुभाऊंना आवडलं नाही तर? यावरती कुसुम म्हणते, अर्जुन सर आहेत ते, अगं ते काहीतरी करतील आणि मधुभाऊंना आवडावं यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. तू नको काळजी करूस, उद्या काही जणांना येऊ तर ते, मग मधुभाऊंना कसं मनवायचं ही जबाबदारी तुझी आहे. पण ना मला असं वाटतंय तू आता अर्जुनच्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. म्हणजे बघ ना, तो किती वेळा इकडे येतो, किती वेळा या सगळ्यामध्ये येऊन तो आता सारखं सारखं मनवण्याचं काम करतो. मधुभाऊंचा विरोध तर तो सहन करू शकतो, पण तुझ्या मनात काय आहे हे पण त्याला कळायला पाहिजे ना. त्याचे हे असं इतकं त्याच्याशी तुसडेपणाने वागणं किंवा त्याला यासारखं असं इकडे बोलवणं, या गोष्टी मला काही पटत नाहीये. सायली म्हणते, मला पण कळतंय त्यांना असं त्रास देणं हे बरोबर नाहीये ग, पण तरी सुद्धा आपण काय करू शकतो? म्हणजे माझ्या हातात खरंच काही नाही आहे. मधुभाऊंनी जर या सगळ्यामध्ये त्यांना माफ नाही करायचं ठरवलंच असेल तर मी या सगळ्यामध्ये खरंच काही करू शकत नाही कुसुमताई. इकडे अर्जुन सांगत असतो, काहीही झालं तरी उद्याच्या दिवसाला मी या सगळ्यामध्ये सायलींना सुद्धा भेटणार आणि मधुभाऊंचं मन जिंकण्याचा पण प्रयत्न करणार. काहीही झालं तरी उद्याचा दिवस मकर संक्रांतीचा मी मधुभाऊंना गोड बोलायला लावणारच, असं म्हणत हे बोलत असताना प्रियाचा जळफळाट होतो. झालं म्हणजे हा आता पुन्हा 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 जाणार, पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये सायलीला भेटणार आणि पुन्हा हे सगळं ह्यांचं चालू राहणार. नाही नाही, याला जर का मला आता पूर्णपणे जर नेस्तनाबूत करायचं असेल, म्हणजे यांच्या दोघांचं श्राद्ध तर नात्याचं मी घातलेलंच आहे, पण यांच्या भेटीवरती सुद्धा आता मला संक्रांत आणायची आहे. यांच्या नात्याची संक्रांत तर मी पाहिली, पण यांची भेट सुद्धा होता कामा नये, यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. काय करू असा विचार करत आता प्रिया दुसऱ्या दिवशी सुद्धा आता किचनमध्ये उभी असते. घरातला कोणता तरी मेंबर एखादा आजारी पडला पाहिजे. घरातला मेंबर आजारी पडला तर आणि तरच या सगळ्यामध्ये अर्जुन बाहेर जाण्याचा थांबेल आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये मला आता थांबवता येईल. पण काय करू असा विचार आता इकडे प्रिया करत असते आणि तेवढ्यात इकडे आता पूर्णाई येते आणि ती विमलला म्हणायला लागते, विमल मला थोडंसं ना जळजळते वगैरे ग. यावरती विमल म्हणते, मी तुम्हाला एक काम करू का, कॉफी बनवून देऊ का? पूर्णाई म्हणते, हो. आता इकडे प्रियाला आठवतं की ज्या वेळेला मधुभाऊंना असा काही त्रास व्हायचा ॲसिडिटीचा वगैरे, त्यावेळेला सायली त्यांना मोहरीचा काढा द्यायची आणि त्यावेळेचं कन्व्हर्सेशन तिला आठवतं. सायली सांगते, मधुभाऊ तुम्ही हा मोहरीचा काढा पिऊन घ्या. मधुभाऊ म्हणतात, अगं पण मोहरीचा काढा प्यायल्यावरती मला उलट्या होतील ना. यावरती सायली सांगते, हो मधुभाऊ, तुम्हाला उलट्या झाल्या ना की सगळं ॲसिडिटी बाहेर पडून जाईल. सगळी ॲसिडिटी बाहेर पडली की तुम्ही एकदम व्यवस्थित व्हाल. त्यासाठी मोहरीचा काढा तुम्हाला प्यायला पाहिजे. ते मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे बाबा, तू काही ऐकत नाहीस तर मला हा काढा प्यायलाच पाहिजे. मग सायलीने दिलेला मधुभाऊ काढा पितात आणि त्यांना उलट्या होतात. हे सगळं प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रियाला ही गोष्ट आत्ता आठवते. अच्छा, या म्हातारीला मळमळतंय तर मी आता एक गोष्ट करते, तिला मोहरीचा काढा देते. काढा दिल्यावरती तिला उलट्या होतील. उलट्या झाल्यावरती तिला होणार तर काहीच नाही, तिची ॲसिडिटी पूर्णपणे बरी होईल. पण या सगळ्यामध्ये मला हा काढा दिल्यामुळे घरच्यांना माहीत नसणार आहे की मी काढा दिलाय आणि त्यामुळे ज्या वेळेला पूर्णाची पूर्णपणे डाऊन होईल त्यावेळेला घरचे सगळे घाबरल्यावरती मग मात्र मला याचा फायदा घेता येईल, अर्जुन जाणार नाही, असं म्हणत प्रिया आता मोहरीचा काढा करायला लागते. इकडे प्रियाचा मोहरीचा काढा सुरू असतो तर सायली आता इकडे तिळगुळ करत असते. त्यावरती मग आता विमल म्हणते, अगं वा, ह्या चिक्की बनवणे, ह्या वड्या बनवणं आणि हे तिळगुळ बनवणं हे सगळं त्यांच्यासाठी चाललंय ना. सायली म्हणते, कुसुमताई हे फक्त त्यांच्यासाठी नाही आहे ग, हे सगळं ना घरच्यांच्यासाठी आहे. घरच्यांना या अशा तिळाच्या वड्या खूप आवडतात, असं म्हणत आता इकडे सायली सगळ्या सुभेदार कुटुंबासाठी वड्या करत असते.
तोपर्यंत प्रिया विचार करत असते, ही आता विमल इकडून कधी जाईल. या विमलची लुडबुड जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मला या सगळ्यामध्ये काहीच गोष्टी करता येणार नाहीयेत. काय करू काय करू. मग ती मुद्दाम किचनमध्ये येते आणि विमलताई, मी अर्जुनसाठी कॉफी बनवले, मी अर्जुनला कॉफी देऊन येते. यावरती विमल म्हणते, ऐका ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना अर्जुन दादांच्या रूममध्ये जाऊ नका. तुम्ही रूममध्ये गेलात तर त्यांना अजिबात आवडत नाही ना. म्हणजे तुम्ही रूममध्ये जाणं हे त्यांना आवडत नसल्यामुळे उगाच ते काहीतरी तुम्हाला बोलतील. मी एक काम करते ना, त्यापेक्षा मीच रूममध्ये जाते आणि कॉफी देऊन येते. तुम्ही या सगळ्यामध्ये बस, थांबा इकडे. असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया नाटक करत म्हणते, ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना, तर तसं करूया. मुद्दाम प्रियाचा हाच डाव असतो की विमलला इथून कटअप करायचं, जेणेकरून आपल्याला पूर्णाजीच्या रूममध्ये जाता येईल. मग आता प्रिया म्हणते, ठीक आहे, तुम्ही जर का असं म्हणत असाल तर तसं न्या बरं, ही कॉफी तुम्ही घेऊन जा. असं म्हणत ती आता अर्जुनची कॉफी विमलकडे देते आणि ताबडतोब काढा बनवायला लागते, जेणेकरून हा काढा आपण बनवलाय हे कुणालाही कळू नये. इकडे तोपर्यंत कुसुम सांगत असते, पण सायली, अगं घरच्यांसाठी इतकं सगळं बनवलंयस, पण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं कसं शक्य आहे ग हे. यावरती आता इकडे सायली म्हणते, यांच्या डोळ्यात मी ज्या वेळेला आत्मविश्वास पाहते ना, त्यामुळे मी खंबीर आहे की हे काहीही करतील, पण ह्या तिळाच्या वड्या घरच्यांपर्यंत नक्की पोचवतील. मला यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. काहीही झालं तरी हे माझा विश्वास ढळू देतील असं मला अजिबात वाटत नाहीये. असं म्हणत आता मात्र इकडे सायली खूप कॉन्फिडंट असते की काहीही झालं तरी अर्जुन या सगळ्यामध्ये वड्या आता घरच्यांपर्यंत नेईल आणि त्यासाठी ती सांगत असते, घरच्यांना काहीही झालं तरी या वड्या नक्की आवडणार. आवडणार म्हणजे त्या सगळेजण खूप आवडीने खाणार. असं म्हणत ती आता आपलं मत सांगत असते. आणि आता इकडे विमल म्हणते, सायली, खरंच तुझा कॉन्फिडन्स बघून मला सुद्धा या सगळ्यामध्ये आता खूप हुरूप आलाय. आजची मकर संक्रांत खूप स्पेशल होणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता खूप मोठ्या गोष्टी काही होतील आणि आता नक्कीच नक्कीच या मकर संक्रांतीला आता तू तू या सगळ्यामध्ये म्हणजे सुभेदार कुटुंबाचं सुद्धा मन जिंकशील, याची मला खात्री आहे. असं म्हणत इकडे आता कुसुम तिचं कौतुक करत असते. तोपर्यंत प्रिया इकडे मोहरीचा काढा बनवते. मोहरीचा काढा बनवून ती आता पूर्णाजीला देण्यासाठी निघते, जेणेकरून पूर्णाजीला उलट्या होतील, पूर्णाजीला मळमळ होईल. तोपर्यंत पूर्णाजीच खाली येते. तोपर्यंत प्रिया विचार करते, चला चला, एकदा का तिच्या पोटात हा काढा गेला, पोटामधला काढा उलटीच्या रूपामध्ये असा बाहेर येईल आणि मग बाकीचे सगळे आता घाबरतील. घाबरल्यावरती मग आता सगळ्यांनाच या सगळ्यामध्ये मी असं काही हे करून टाकेन ना की यांना विचार करायला वेळ पण नाही मिळणार. असं म्हणत आता इकडे पूर्णाजी खाली येते. कल्पना तेव्हा येते आणि कल्पना म्हणते, काय झालं पूर्णाई, मी ऐकलं तुमची तब्येत बरी नाही आहे. पूर्णाई म्हणते, काही नाही ग, ॲसिडिटीसारखं वाटते आणि थोडी मळमळसुद्धा वाटते. त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, एक काम करूया का, मी तुम्हाला भरपूर भरपूर असं साखर टाकून कॉफी बनवून देऊ का. पूर्णाई म्हणते, हो हो दे कल्पना, ते प्यायल्यावरती मला बरं वाटेल. यावरती कल्पना म्हणते, काय चाललंय तुमचं पूर्णाई, तुम्हाला ॲसिडिटी झाले ना, आणि ॲसिडिटी झाल्यावरती कोण कॉफी पितं का, तुमचं काय मला कळतच नाही आहे पूर्णाई. एक काम करा, हे बघा तन्वीने काढा बनवलाय, हा काढा तुम्ही पिऊन घ्या बरं, काढा पिल्यावरती तुम्हाला बरं वाटेल. यावरती पूर्णाई म्हणते, नाही नाही, मला खरंच काढा वगैरे काही नको आहे, तू कॉफी दे की. यावरती आता मात्र कल्पना म्हणते, पूर्णाई, तुमचा हट्टीपणा मी नाही चालून घेणार. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आता हा काढाच प्यायला पाहिजे, प्या बरं, हा काढा प्या. असं म्हणत हट्टाला पेटलेली कल्पना तोच काढा आता जो काही प्रियाने बनवलेला असतो तो काढा तिला आता प्यायला देते. आणि आता पूर्णाईला नाईलाज होतो. पूर्णाई म्हणते, नको ग कल्पना, मला हा काढा नाही पिवणार. पण आता काही कल्पना ऐकत नाही. कल्पना ऐकत नसल्यामुळे मग आता पूर्णाई तो काढा पिते. प्रिया हाताशी असतेच. प्रिया म्हणते, नाही ग पूर्णाई, तुझं म्हणणं आम्ही काही ऐकणार नाही, काहीही झालं तरी हा काढा तुला प्यायलाच पाहिजे. असं म्हणत जबरदस्ती पूर्णाईला तो काढा प्यायला लावतात. आता पूर्णाई काढा प्यायल्यावरती मग तिला मळमळ, उलटी हे सगळं होण्याची प्रिया वाट पाहत असते. त्यावेळेला बसल्या बसल्या इकडे आता कल्पनाला पूर्णाई म्हणायला लागते, अगं कल्पना, मला ना थोडंसं उलटीसारखं होतंय, मळमळल्यासारखं होतंय. त्यावरती कल्पना विमलला सांगते, एक काम कर ना,
पूर्णाईंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जा, जेणेकरून त्यांची तब्येत ठीक होईल. मग विमल आता आराम करण्यासाठी पूर्णाईला या सगळ्यामध्ये आता आपल्या रूममध्ये घेऊन जायला निघते. तोपर्यंत प्रिया विचार करते, नाही नाही, ही म्हातारी रूममध्ये जाऊन बसली तर कुणाला हे कळणार नाही की हिला त्रास होतोय. मग कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आता हे येणार की ही हे अशी वागते म्हणून काय करायचं काय करायचं, हिची तब्येत बिघडली हे सगळ्यांच्या समोर आता यायला पाहिजे. पण कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आता हिची तब्येत बिघडल्याचं येणार. जर ही आतमध्ये जाऊन बसली तर आता हिला कळणार कसं. नाही नाही, हिने इथेच थांबायला पाहिजे. थांबून हिला या सगळ्यामध्ये आता आपण पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये हे करायला पाहिजे. पण काय करू काय करू असा विचार करत असतानाच पूर्णाईला चक्कर येते. चक्कर आल्यावरती मग काय, मग तिला आता आनंदच होतो. आनंदात ती आता सांगायला लागते, पूर्णाई पूर्णाई तू बस इथे, काय होते तुला, चक्कर येते का. आणि तेवढ्यात तयार होऊन निघालेला आता इकडे असतो अर्जुन. अर्जुन जायला निघालेला असतो आणि अर्जुन ज्या वेळेला जायला निघतो त्यावेळेला पूर्णाईला अशा प्रकारे चक्कर आलेली पाहून तो थांबतो. अर्जुन थांबतो आणि काय झालं पूर्णाई, काय झालं पूर्णाई. चैतन्य म्हणतो, पूर्णाई काय होतंय. पूर्णाई सांगते, काही नाही, सकाळपासून चक्करल्यासारखं होतंय, म्हणजे सकाळपासून मला उलटीसारखं होतं, मळमळ होते, आता अचानक उलटीसारखं पण व्हायला लागले. यावरती आता मात्र कल्पना म्हणते, अश्विनला फोन लावू. तोपर्यंत अर्जुन अश्विनला फोन लावतो, पण अश्विन एका ऑपरेशनसाठी बिझी असतो. ज्या वेळेला अश्विन बिझी असतो त्यावेळेला तो एक त्यासाठी निरोप सोडतो आणि अर्जुन सांगतो की लवकरात लवकर त्यांना सांगा की त्यांच्या आजीची तब्येत खराब आहे, तर तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता या, असं म्हटल्यावरती मग मात्र हा निरोप त्याच्यापर्यंत तो ठेवून देतो. निरोप ठेवून मग मात्र आता इकडे अर्जुन विचार करतो, असं काय झालं अचानकपणे, पूर्णाईची तब्येत कशी काय बिघडली. तोपर्यंत पूर्णाईला तिच्या रूममध्ये घेऊन जाण्यात येतं. ज्या वेळेला पूर्णाईला रूममध्ये नेण्यात येतं त्यावेळेला अर्जुनच्या डोक्यामध्ये एकच विचार असतात की नक्की असं काय घडलंय की ज्याच्यामुळे पूर्णाईची तब्येत आता इतकी बिघडली, असा तो विचार करत असतो. तोपर्यंत इकडे आता चाळीमध्ये सगळेजण छानपैकी आता मकर संक्रांतीचा उत्सव साजरे करत असतात. मकर संक्रांत साजरी करत असताना सायली मात्र एकटक अर्जुनची वाट पाहत असते. अर्जुन कधी येणार आणि या सगळ्यामध्ये कधी एकदा आता आपल्याची भेट होणार. कुसुम तिच्याकडे पाहत असते आणि हो सायली हो, काळजी करू नकोस, अर्जुन सर नक्की येणार आहेत. तोपर्यंत चाळीतले लोक सांगत असतात, शीतल बोराडे आणि गौतम बोराडे, आज तुमची कॉम्पिटिशन आहे बरं का, हे सगळ्यामध्ये तुम्ही आता ही कॉम्पिटिशन खेळायची आहे, असं म्हणत इकडे सगळेजण शीतल आणि आता इकडे गौतम या दोघांना सांगत असतात की लवकरात लवकर ही कॉम्पिटिशन खेळायची. असं म्हणत आता ही चालू असताना चाळीमधले सगळेजण एन्जॉय करत असतात. सायली मात्र या सगळ्यामध्ये आता अर्जुनची वाट पाहत असते, पण अर्जुन अजूनही कुठेही आलेला नसतो. मधुभाऊ मात्र खुश असतात की चाळीमध्ये बऱ्याच दिवसाने आनंदाचं वातावरण असतं. इकडे आता सगळेजण पूर्णाईच्या अवतीभोवती उभे असतात. ज्या वेळेला पूर्णाईच्या अवतीभोवती सगळे उभे असतात त्यावेळेला आता प्रिया म्हणायला लागते, पूर्णाई आता तुला कसं वाटतंय. त्यावरती पूर्णाई म्हणते, नाही ग, उलट्या करून करून थकल्यासारखं वाटते. कल्पना म्हणते, एक काम करा ना, तुम्ही थोडंसं मीठ साखर खाऊन पाणी घ्या, जेणेकरून या पाण्यामुळे तुमचं पोटामधलं सगळंच पाणी जे खराब झालेलं आहे ना, पोटामधलं सगळं पाणी जे संपलंय ना, त्या पाण्याने तुम्हाला आता या पाण्याने बरं वाटेल. विमल जा बरं पाणी आण. यावरती प्रिया म्हणते, हो विमलताई, लवकर जा, थोडंफार पाणी आणा, जेणेकरून आता मात्र तिला बरं वाटेल. असं म्हणत असतानाच आता इकडे सांगायला लागते प्रिया की हे बघा, आज कोणी घराच्या बाहेर पडायचंच नाहीये, कारण ना आज ना सगळ्यांनी घराबाहेर जायचं नाही. पूर्णाजीची तब्येत बिघडले ना, त्यामुळे सगळेच जण आज इकडेच थांबतील आणि कुणीही बाहेर जाऊ नका. यावरती प्रताप आता सांगायला लागतो, हो पूर्णाई, मी तर आता कुठेच जाणार नाहीये, माझं अजिबात काही काळजी करू नकोस, मी इथेच आहे. यावरती नाटक करत प्रिया म्हणते, हो अर्जुन, तू सुद्धा कुठे जायची गरज नाहीये, उगाच पूर्णाईला या सगळ्यामध्ये त्रास नको व्हायला. असं म्हणत ती मुद्दाम सगळ्या घरच्यांना तिकडे थांबवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून अर्जुनने बाहेर पडू नये याच कारणासाठी तिचा हा सगळा व्याप चालू असतो. हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे अश्विन येतो. अश्विन आल्यावरती अश्विन म्हणतो, काय झालं पूर्णाई,
तू का या सगळ्यामध्ये इतकी अस्वस्थ आहेस? यावरती मग मात्र पूर्णाई म्हणते, अरे काही नाही, थोडंसं उलटीसारखं वगैरे होत होतं ना, म्हणून मला टेन्शन आलं होतं. अश्विन आता म्हणतो, थांब मी तुला चेक करतो. अश्विन आता चेक करण्याचं बोलत असतो, तोपर्यंत प्रियाची नाटकं थांबता थांबत नसतात. प्रिया सांगत असते, अर्जुन अश्विन अरे बघ ना काय झालंय पूर्णाईला. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती मग तिला बरं वाटेल. काय वाटतंय तुला, आपण हॉस्पिटलमध्ये नेऊया का? असं म्हणत त्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, अगं थांब तन्वी, मला एकदा चेक तरी करू दे. मला चेक करू दे आणि त्यानंतरच आपण सांगू शकू ना की कशा पद्धतीने हे सगळं होतंय ते. त्यावरती आता प्रियाची काही हे थांबतच नसतात. प्रिया सारखी 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 आता बोलत असते की आपण हिला हॉस्पिटलमध्ये नेऊया, आपण हिला हॉस्पिटलमध्ये नेऊया. असं म्हणत असताना आता इकडे अर्जुन चिडतो आणि थांब जरा, अगं काय चाललंय तुझं? अश्विन डॉक्टर आहे ना, तो चेक करेल आणि तो सांगेल ना काय करायचं ते, तुझं तोंड बंद कर. असं म्हणत आता अश्विन सांगत असतो, आता तुला कसं वाटतंय? यावरती पूर्णाई सांगते, आता मला ठीक वाटते. त्यामध्ये अर्जुन आता म्हणायला लागतो, अश्विन काय आहे, आता पूर्णाईला हॉस्पिटल न्यायची गरज आहे का? यावरती आता अश्विनने नकार दिल्यावरती मग आता पूर्णपणे अर्जुन इकडे संक्रांतीचा सण साजरा करण्यात चाळीत आलेला आहे. अर्जुनने तीच ओढणी घातलेली आहे जी सायलीने कोल्हापूरला जाताना त्याला दिलेली असते. आणि मग अर्जुन आणि सायली दोघं जण छानपैकी पतंग उडवत असताना मधुभाऊ तिकडे येतात आणि दोघांना सेपरेट करतात. माझ्या मुलीसोबत काहीही थांबण्याची गरज नाही आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पतंग मी पुढच्या वर्षी सुद्धा उडवू शकतो, कारण पुढल्या वर्षी सुद्धा मकर संक्रांतीला माझ्यासोबत मिसेस सायली असणारच आहेत आणि आम्ही आम्ही ना पुन्हा एकदा पतंग उडवू. पण यावर्षी आमच्या हातून तुम्ही तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ही मकर संक्रांत तुमच्यासाठी शुभ जाऊ. पुढल्या वर्षी आम्ही एकत्र असणारच आहोत. असं म्हणत मधुभाऊ आता मधुभाऊंच्या समोर अर्जुन आता सायलीचा हातामध्ये हात घेतो. हातामध्ये हात घेऊन तो आता मधुभाऊंना तिळगुळ सुद्धा देतो.